माझ्या बाबांनी आमच्या घराभोवतालच्या झाडांची योग्य निगा घेतल्यामुळे तिथे असलेलं प्रत्येक झाड तरतरून त्या झाडावर नवीन पालवी फुटली होती आणि तिथे लावलेल्या नवीन झाडांची मुळं जमिनीत खोलवर शिरून भराभरा वाढायला लागली होती. आता माझ्या प्रभू आईला देखील आपल्या सासूच्या छान ब्राह्मणी जेवणाची सवय झाली होती. ताकाच्या कढीबरोबर सुक्की बटाट्याची भाजी आणि तळलेली मिरची छान लागते हे तिला कळायला लागलं होतं. आमसुलाच्या साराबरोबर भाजलेला पोह्याचा पापड आणि वाटाण्याची तिखट उसळ करायची आणि बेसनाच्या लाडूपेक्षा रव्याचे लाडू करायला कठीण आहेत हे सुद्धा तिला नव्यानं जाणवायला लागलं होतं. आपल्या सासूनं केलेल्या खरवसाच्या वड्या तळलेल्या मच्छीपेक्षा रुचकर लागतात हे तिला मान्य होतं. तिच्या सासूला तिचं पातळ नेसणं पसंत नव्हतं म्हणून तिने तिला लुगडं नेसायला शिकवलं होतं. माझी आजी नंतर हळूहळू आईला आपल्या पद्धतीचा स्वयंपाक शिकवायला लागली होती आणि मुळातच हुशार असलेल्या आईनं देखील लगेच माझघर आपल्या ताब्यात घेतलं होतं. फक्त मोदक मात्र तिला करायला जमत नव्हते, कारण आमच्या घरात मोदक कधी केलेच गेले नव्हते. माझ्या आईचा स्वयंपाक आजी इतका रुचकर व्हायचा, परंतु तिला लोणची मुरांबे घालणं विशेष जमत नव्हतं. त्यापेक्षा मेथकूट, सुक्या चटण्या, लसणाची चटणी, कुटलेली सुपारी हे तिला सगळं छान जमायचं. आता आमची गौरी ह्या घरात सुद्धा एकदम रुळली होती. तिने चांगलं अंग धरलं होतं. ती दूधसुद्धा जास्त द्यायला लागली होती. माझी आई तिच्यासाठी म्हणून आठवड्यातून 2 वेळा मुद्दाम पुरणपोळ्या करून गौरीपुढे चवळभर पुरणपोळ्या ठेवायची आणि नंतर गौरी 2-2 दिवस पातळ शेण टाकत राहायची. म्हणून नंतर आजीच्या सांगण्यावरनं आई गौरीच्या प्रत्येक पुरणपोळीवर डावानं तूप घालायला लागली आणि गौरीचं ते पातळ शेण टाकणं बंद झालेलं होतं. एकदा माझे बाबा आठवड्याच्या बाजारात गेले होते, तेव्हा एका म्हातारीनं सफेद रंगाची काळे ठिपके असलेली गाय विकायला आणली होती. पैशाची गरज होती म्हणून ती सारखी बाबांच्या मागे गाय घेण्यासाठी लागली होती. तेव्हा तिची पैशाची नड ओळखून बाबांनी जरा जास्तच महाग असलेली ती गाय काहीही घासाघीस न करता विकत घेतली. ती आमची दुर्गी. या आमच्या गौरी आणि दुर्गीमुळे आमच्या घराला कधीही दुधातुपाची कमी जाणवली नाही. माझी आजी तर आमच्या घरी रोज येणाऱ्या केदार काकांना नेहमी निरशा दुधाचा पेला भरून देत असे. मला वाटतं प्रत्येक माणसाजवळ स्वतःचं एक घर, एक विहीर आणि एक गाय असावी, म्हणजे नंतर त्याला पोटाची विवंचना उरणार नाही किंवा पोटासाठी वणवण करायला लागणार नाही. आमचं सोनसावली घर आता छान वसलं होतं. इथली झाडं भराभरा वाढायला लागली होती आणि तेव्हाच माझ्या आईला दिवस गेले. माझ्या बाबांना आणि आजीला आनंदानं आकाश ठेंगणं झालं. माझ्या आजीने वाटीत साखर घेऊन ती आजोबांच्या तसबिरीच्या खाली ठेवली आणि म्हणाली, "अहो ऐकताय ना, तुमचा नातू येणार आहे." तेव्हाच एक विचित्र घटना घडलेली होती. माझ्या आजोबांची वर असलेली ती तसबीर धाडकन खाली पडून त्याची काच फुटली. माझ्या बाबांचं आणि आजीचं मन एकदम चरकलं. परंतु नंतर आजी सावरून घेत म्हणाली, "अरे शंभू, आपण नातवाचं तोंड बघायला इथे नाही, ह्याबद्दल त्यांना वाईट वाटलं असेल म्हणून ही तसबीर पडून फुटलेली असावी." तसे बाबा काही बोलले नाहीत, पण अशी तसबीर पडून फुटणं त्यांना फार अशुभ वाटलं होतं. त्यांनी त्याच दिवशी तसबिरीला नवीन काच लावून पुन्हा ती भिंतीला अडकवली. आमचं राजापूर गाव तसं छोटं असलं तरी या गावात 7वी शाळा होती. पुढच्या शिक्षणासाठी लॉन्चमधनं आंबेगावला जायला लागायचं. तिथे मात्र विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि बाकीच्या सोयी होत्या. राजापूर गावात गावाच्या मध्येच एक 2 खणी खोलीत आमचा दशरथ डॉक्टरचा दवाखाना होता. त्या दवाखान्याच्या मागे त्यांचं फुलाफाळांनी भरलेलं छोटंसं घर होतं. डॉक्टर अविवाहित होते आणि त्यांना फुलझाडांची विलक्षण आवड होती. ते नेहमी आपल्या फुलबागेत रमलेले असत आणि कुणी रुग्ण आला की लगेच हात धुवून मागच्या दारानं आत येऊन आपली डॉक्टरकी सुरू करत. त्या रुग्णाला तपासून औषध दिलं की लगेच पुन्हा आपल्या बागेकडे पळून माळीगिरी करत असत. माझी आजी तर म्हणायची की "अरे शंभू, या दशरथाला डॉक्टर कोणी केलं रे? खरं तर ह्या मेल्यानं माळी व्हायला पाहिजे होतं. जेव्हा बघावं तेव्हा त्याच्या पायाला माती आणि हातात झाड." ह्या दशरथ डॉक्टरांचे आणि माझ्या बाबांचे चांगले मैत्रीचे संबंध होते.
त्यांनीच बाबांना कवठी चाफ्याचं झाड आणि हिरवी आबोलीची झाडं दिली होती. तसंच आमचं केवड्याचं झाडसुद्धा त्यांनीच दिलं होतं. जेव्हा ते केवड्याचं पांढरं शुभ्र कणी सुगंधानं भरायचं, तेव्हा त्याच्या पाकळ्या आई आमच्या कपड्यात ठेवायची आणि आम्ही केवड्याच्या वासाचे होऊन जायचो. माझी आजी विड्याच्या पानात घालण्यासाठी या केवड्याच्या पानात काठ ठेवून त्याचा कात गोळा करायची. दशरथ डॉक्टरांनी दर पावसाळ्यात बाबांना जाई, जुई, मोगरा, चमेली, कुंद, गावठी गुलाब याची अनेक रोपं दिलेली होती. राजापूरचे गावकरी देखील हुशार होते. ते या डॉक्टरांना एखाद दुसरं झाड देऊन खुश करत. तसं बघता डॉक्टर आणि घरातली केरसुणी एका जातीची आहे. घरातला केरसुणीशिवाय काढता येत नाही आणि कोणाची पोटदुखी डॉक्टरांच्या गोळ्याशिवाय थांबत नाही. म्हणजे एकूण हिशोब एकच. माझी आजी म्हणत असे, अरे केदार, तुमच्या गावचा हा डॉक्टर कसला रे? हा लोकांना औषधाच्या गोळ्या द्यायच्याऐवजी फुलझाडं देत फिरतो की रे. त्यावेळी माझे बाबा हसायचे आणि म्हणायचे, खरं तर आई, त्यांनी ना होमिओपॅथी डॉक्टर व्हायला पाहिजे होतं. मग त्यांना झाडांचं करून डॉक्टरकीसुद्धा करता आली असती. त्यावर केदार काका हसत डोकं हलवून म्हणायचे, आई, शंभू बरोबर बोलतोय हा. राजापूर गावात डॉक्टरांचं ते फुलझाडांवरचं प्रेम हा एक चेष्टेचा विषय झालेला होता, पण त्यांचा हातगुण मात्र फार चांगला होता. कुठल्याही रोगावर ते अचूक औषध देत आणि पैसे फार कमी घेत. तरीसुद्धा अशिक्षित अशा राजापूरच्या गावकऱ्यांच्या दशरथ डॉक्टरपेक्षा माहू भगतावर जास्त विश्वास होता. डॉक्टरांकडनं इंजेक्शन टोचून घेण्यापेक्षा मरी आईच्या नावाने कोंबडं कापणं त्यांना जास्त सोयीस्कर वाटायचं. कधी हे दशरथ डॉक्टर आमच्या घरी एखादी फेरी मारून माझ्या आजीच्या हातचं पिठलं भात किंवा पुरणपोळी खाऊन जात असत. माझे बाबा माणसं जोडणारे होते. त्यांनी दूर राहून देखील गावातल्या माणसांबरोबर फार आपुलकीचे संबंध ठेवले होते. तसे इथले गावकरी गरीब असले तरी घरच्या उत्पन्नामुळे खाऊन पिऊन सुखी होते. घरचा भात आणि अंगणातली 4 नारळाची झाडं त्यांना काही कमी पडू देत नव्हती. त्यांच्याकडे एकमेकांना मदत करून सांभाळण्याची माणुसकी होती. राजापुरातले श्रीमंत साराभाई, गावचे पाटील आणि काही वजनदार गावकरी यांचं गावावर वर्चस्व असलं तरी त्यांची कोणावर दादागिरी नव्हती. माझे बाबा देखील इथे आल्यावर सर्वांनी त्यांना आपापल्या परीनं मदत करून सांभाळलं होतं. अशा या सुखी समाधानी गावात माझ्या बाबांची 4 गावकऱ्यांकडे चांगली ओळख होती. कधी कोणी बाई आपलं तान्हुलं जास्त किरकिरायला लागलं तर सरळ माझ्या आजीकडे यायची, त्याची दृष्ट काढून घ्यायची. माझे बाबा देखील गावाच्या अडीअडचणीला उपयोगी पडत आणि त्यांच्या अडचणीला गाव उभा राहत असे. माझे बाबा ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी जरी देवळातली ब्राह्मणगिरी करायचं सोडलं असलं तरी काही ठराविक घरचे देवधर्म ते सांभाळत. त्यात पाटलाच्या घरचे सगळे देवधर्म बाबांकडे होते. आमच्या घरची ताजी भाजी गावात विकली जायची. कोणाला चिंचा आवळ्याची गरज भासली की आमची झाडं होतीच. कधी कोणाच्या घरी अवचित पाहुणे आले की बासुंदी करण्यासाठी दूध न्यायला तांब्या घेऊन आलेल्या एखाद्या गावकऱ्याला आजी अगदी नावापुरते पैसे घेऊन दूध देत असे. तात्पर्य काय? तर आम्ही गावापासून दूर असलो तरी आमच्या या घरगुती व्यवहारामुळे आम्ही अगदी गावाच्या फार जवळ होतो. आता राजापूर गावात माझ्या आईवडिलांच्या लग्नाबद्दल कोणालाच काही माहिती नव्हती. फक्त त्या सगळ्यांना एवढंच माहिती होतं की शंभूनाथ प्रभूंचा जावई असून त्यांनी इथली इस्टेट दिल्यामुळे ते इथे राहायला आलेले आहेत. बस, याशिवाय काही नाही. तशी आमच्या अगदी घरातली असावीत अशी काही माणसं होती. त्यातलेच आमचे दादूबाबा आणि कौसल्यामाई होत्या. वास्तविक दादूबाबा हे जातीनं चांभार होते, पण ते चांभारकी न करता गावातली लहान मोठी सुतार कामं करून राहत होते. मध्यम उंचीचे सावळे जाडजूड दादूबाबा धोतर आणि बंडी घालीत, डोकीला नेहमी मुंडासं बांधीत आणि पान तंबाखू खात. त्यांची पत्नी कौसल्यामाई फार चांगल्या अंतःकरणाची कामसू स्त्री होती. नाकी डोळी निटच असलेली कौसल्यामाई उंच आणि सडपातळ बांधायची होती. आपल्या घरात 4 कोंबड्या पाळून ती आपल्या कामसू नवऱ्याला घरखर्चात थोडी मदत करत असे. याच दादूबाबांजवळ बाबा घर दुरुस्तीसाठी गेले होते तेव्हा या गरीब दादूबाबांनी माझ्या बाबांची गरीब परिस्थिती जाणून त्यांना सगळ्या प्रकारची मदत केलेली होती. माझ्या बाबांइतकंच आमचं घर आमच्या अशिक्षित दादूबाबांचा सन्मान करत असे.
बाबांचे तर ते वडील बंधू झाले होते, आजीचे ते दादू होते आणि पुढे आम्हा मुलांचे ते दादू बाबा झाले. त्यांची पत्नी कौसल्या आम्हा मुलांची कौसल्यामाई झाली होती. आमचे दादूबाबा आणि कौसल्यामाई विलक्षण देवभक्त होते. देवळातल्या प्रत्येक कथा कीर्तनाला दोघं जात. कौसल्यामाई फार हसऱ्या स्वभावाची होती. बोलताना ती मोठ्यांदा हसत बोलायची आणि माझ्या आजीच्या म्हणण्याप्रमाणे देव चांगल्या माणसांनाच भोगायला लागतो हे आमच्या कौसल्यामाईकडे बघितलं की अगदी खरं वाटायचं. राजापूर गावात प्रत्येक वर्षी प्रत्येक घरात खूप मुलं होत असत, पण त्या निष्ठुर देवानं त्यातलं एखादं पोर आमच्या कौसल्यामाईच्या ओटीपोटात घातलेलं नव्हतं. त्या समाधानी जोडप्याला एकच दुःख होतं, त्यांना मूलबाळ नव्हतं. दादूबाबांनी प्रथम अनेक उपचार केले. डॉक्टरांचा सल्ला घेतला. नंतर कंटाळून मांत्रिकाकडनं गंडेदोरे बांधून घेतले. त्यांना कोंबडं बकरंसुद्धा खाऊ घातलं आणि अमावास्येला बरोबर 12 वाजता वेताळाला पानसुद्धा ठेवलं. नंतर ते कौसल्यामाईला वैतागानं म्हणाले की कौसल्ये, यापुढे मी काही उपचार करणार नाही. आपल्याला व्हायचंय तेव्हा मूल होऊ दे आणि नाही झालं तर आपल्या कोंबडीची पिल्लं आहेतच की. तसं कौसल्यामाईनं मोठ्यांदा हसत डोकं हलवलं आणि दादोबाबा नंतर सगळं सोडून आपली सुतारकी करत लाकडाला खिळे ठोकत बसले. तसं पाहता राजापुरात अशिक्षित शेतकरी खूप होते. त्यामुळे काही गोष्टींमागे शास्त्रीय कारण असतं हे त्यांना माहीतही नव्हतं. मुळात शास्त्र म्हणजे काय हेच त्यांना माहिती नव्हतं. फक्त काही अंधश्रद्धा उराशी बाळगून हे लोक जगत होते. त्यांच्या त्या अंधश्रद्धेप्रमाणे वांजबाई अशुभ असते, तिची नजर मुलांना लागते, तिच्या नुसत्या पाहण्यानं मूल आजारी पडतं, अशा या अंधश्रद्धेला आमची कौसल्यामाई बळी पडलेली होती. गावातल्या सगळ्यांच्या घरची कामं दादूबाबा करत, पण कौसल्यामाईला गावातल्या बायकांनी ती वांज आहे म्हणून वाळीत टाकलं होतं. तिला पाहिलं की रस्त्यावरून जाणारी एखादी लेकरवाळीण आपल्या लेकराला पदराआड लपवायची. हे सगळं पाहून आमच्या कौसल्यामाईला दुःख व्हायचं. ती त्यावेळी देवाला म्हणत असे, देवा, मला स्वतःसाठी नको, पण ह्या बायकांसाठी तरी माझ्या पदरात एखादं पोर घाल. पुढे माझ्या, मंजीच्या आणि यशाच्या जन्मानंतर कौसल्यामाई आपलं हे दुःख पार विसरून आमची कौसल्यामाई झाली. आमच्या या ब्राह्मणाच्या घरात चांभार जातीच्या दादूबाबांना आणि कौसल्यामाईला एक वेगळं स्थान होतं. जाती धर्मापेक्षा मायेची माणुसकी काय असते हे आमच्या दादूबाबांनी, कौसल्यामाईंनी, माझ्या आईवडिलांनी आणि आजींनी राजापूरच्या गावकऱ्यांना दाखवून दिलेलं होतं. आमच्या घरी आईला किंवा आजीला जरा बरं नसलं आणि तसा निरोप त्यांच्याकडे गेला की दादूबाबा आणि कौसल्यामाई इतक्या लांबचं अंतर तुडवत आमच्या घरी येत असत. कौसल्यामाई घराची सगळी जबाबदारी स्वतःवर घेऊन आई किंवा आजीला बरं वाटेपर्यंत आमच्या घरी राहत असे. तसं पाहता दादूबाबा आणि कौसल्यामाई मांस, मटण, मच्छी खाणारे असूनही तिच्या हातचा स्वयंपाक आजीला आणि माझ्या बाबांना चालत असे. ते जोडपं आम्हा ब्राह्मणाच्या घरात अगदी मिळून मिसळून गेलं होतं. आपलं मूल नसण्याचं दुःख आम्हा मुलांमध्ये पूर्णपणे विसरून आमची कौसल्यामाई होऊन ती आम्हा मुलांचे खूप लाड करत असे. आमची मंजी तिची विशेष लाडकी होती. कौसल्यामाई तिला लाडानं लोण्याचा गोळा म्हणत तर मला कडक लक्ष्मी. ती आमचे जेवढे लाड करायची तसंच आम्ही काही चूक केली तर माईच्या नात्यानं आम्हाला ओरडूसुद्धा ती शकत असे. एका ब्राह्मण आजींनी तिला आपल्या घरात घेतलं ह्या गोष्टीची त्यांना फार अपूर्वाई वाटत होती. त्यामुळे माझ्या आजीला ते दोघं विलक्षण मान देत. त्या परक्या गावात आमचे दादूबाबा आणि कौसल्यामाई आमच्या घरात अगदी घरातले झालेले होते. आमच्या राजापूर गावातली आणखीन एक व्यक्ती आमच्या घरच्या अगदी जवळ होती आणि ती म्हणजे आंबा मंदिराचे भटजी केदार भट. ते गोरे, उंच, हाडकुळे आणि आपली शेंडी हलवत बोलणारे भटजी. अगदी पेशव्यांच्या गणपती मंदिराचे भटजी असावेत तसे दिसायचे. ते केदार काका आमच्या दादूबाबा आणि कौसल्यामाई इतके आमच्या घराच्या अगदी जवळ होते. ते माझ्या बाबांचे चांगले मित्र आणि वेळप्रसंगी त्यांचे सल्लागारसुद्धा होते. एखाद्या ब्राह्मणाची परिस्थिती असावी तशी केदार काकांच्या घरची परिस्थिती बेताची होती. गावातल्या आंबा मंदिराचं उत्पन्न फार थोडं होतं. गावात एखादं देवधर्माचं कार्य असलं तर गावकरी एक नारळ त्यांना देऊन आपली दक्षिणा भागवत, पण त्या नारळाबरोबर एक दिडकी त्यांच्या हातातून सुटत नसे.
आमच्या केदार भटापेक्षा गावच्या माहू भगताचं उत्पन्न कितीतरी पटीनं जास्त होतं. तसं केदार भटाची पत्नी उमा काकूनं आपल्या परसदारी 4 भाज्या उगवून पोळीबरोबर भाजी खायची सोय करून ठेवली होती. 4 केळीची झाडं आणि आळूसुद्धा त्यांनी विहिरीजवळ लावलं होतं. ते जोडपं मीठभाकरी खाऊन का होईना पण फार सुखी होतं, समाधानी होतं. राजापुरातल्या या एकुलता एका आंबा देवळाची गंमतच होती. एखाद्या देव्हाऱ्यात अनेक देवांची गर्दी असावी तशी ह्या मंदिरात अनेक दगडी देवांच्या मूर्तींची गर्दी होती. जिथे पाहावं तिथे या मूर्ती खच्चून भरल्या होत्या. त्यामुळे हे मंदिर नक्की कुठल्या देवाचं आहे हे कळायला काही मार्ग नव्हता. परंतु त्या जुन्या मंदिराच्या समोरच्या दारावर आंबा मंदिर लिहिलं होतं. तर मंदिराच्या उजव्या हाताच्या दारावर विष्णू मंदिर, डाव्या हाताच्या दारावर राम मंदिर आणि मागच्या दारावर शंकर मंदिर असं लिहिलं होतं. एकदा गावात हे मंदिर कुठल्या देवाचं मानावं म्हणून वाद चालला होता. अर्थात हा प्रश्न केदार भटांना विचारला गेला होता. ते विचार करून म्हणाले, घराच्या समोरचा म्हणजे दिवाणखान्याचा दरवाजा हे घराचं तोंड असतं आणि ते दार मुख्य असतं. तसंच या देवळाच्या समोरच्या मुख्य दारावर आंबा मंदिर लिहिलंय. तर मला वाटतं आपण सगळ्यांनी या मंदिराला आंबा मंदिर असं म्हणूया. आणि गावचे पाटील एकदम आपल्या मिशीवर हात फिरवत म्हणाले, अहो भटजी, तशानं विष्णू, राम, शंकर यांचा अपमान नाही का होणार? आता त्यांची सुद्धा मंदिरावर नावं लिहिलीत ना. सगळ्या गावकऱ्यांनी आपली डोके हलवली होती. मग आपली शेंडी हलवत केदार भट म्हणाले, मग आपण असं करूया, जो मंदिराच्या ज्या दारातनं आत शिरेल त्या देवाचं मंदिर त्यानं समजावं. हे मात्र सगळ्या गावकऱ्यांना पटलं होतं. परंतु नंतर वहिवाटीनं सर्व गावकरी त्या मंदिराला आंबा मंदिर म्हणायला लागले. असो, या आंबा मंदिरात अगदी समोरच्या शंकराच्या पिंडीसमोर माऊली देवीची मोठी मूर्ती होती. तर तिच्या बाजूला गणपती आणि लक्ष्मी उभे होते. राजापूर गावात या अनेक देवांच्या नावानं दर महिन्याकाठी कोणाची ना कोणाची जत्रा गावच्या नदीकाठी भरत असायची. आता शहरात अशा जत्रा सहसा भरत नाहीत, पण गावात मात्र नेहमी लहान सहान जत्रा भरतात. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नेहमी शेतावाना जीवापाड कष्ट उपसून जगणाऱ्या श्रमजीवी शेतकऱ्यांना फक्त नशिबात राबणं असतं. हा सतत राबणारा जीव आपल्याला क्षणभर विरंगुळा हवा म्हणून काम करता करता मध्येच थांबून पानतंबाखू खातो, क्षणभर विसावून एखादी विडी ओढतो. या क्षणभराच्या विरंगुळ्याला त्याच्या आयुष्यात फार मोठं महत्त्वाचं स्थान असतं. अशाच्या विरंगुळ्यासाठी गावात देवाच्या नावानं जत्रा भरवून हे राबणारे श्रमजीव आपल्या बायको मुलांबरोबर 4 क्षण आनंदात घालवून पुन्हा राबण्यासाठी तयार होतात. गरीब शेतकऱ्यांच्या आयुष्यात या अशा जत्रांना एखाद्या संजीवनीप्रमाणे महत्त्व आहे आणि नेहमी राहील. केदार भट एक फार सज्जन व्यक्ती होती. तसे ते आमच्या घरी कधीतरी यायचे. त्यांना एक सवय होती. त्यांच्या उदरात काही गेलं की लगेच ढेकर द्यायचे आणि म्हणायचे, अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्यांनी कधी दूध घेतलं तरी ते पूर्ण ब्रह्म, जलप्राशन केलं तरी पूर्ण ब्रह्म आणि केळं खाल्लं तरी पूर्ण ब्रह्म. त्यांच्या या पूर्ण ब्रह्मामुळे पुढे आम्ही मुलांनी त्यांचं नावच ठेवलं पूर्ण ब्रह्म काका. पुढे या केदार भटाच्या आयुष्यात एक भयंकर घटना घडली आणि त्यांचं आणि उमा काकूचं आयुष्य उद्ध्वस्त होऊन गेलं. त्यानंतर मात्र केदार काका नेहमी आमच्या घरी यायला लागले आणि आमच्या घरातले एक होऊन गेले. माझ्या आईला दिवस गेल्यामुळे माझी आजी आणि बाबा तिला फार जपत असत. माझी आजी तर आईला हौसेनं अनेक आंबट तिखट पदार्थ करून खायला घालायची. तिचा चहा बंद करून ती आईला सतत केशर साखर घातलेलं ऊन दूध प्यायला द्यायला लागली. आजीचं म्हणणं होतं, असं दूध पिल्यानं मुलं गोरंपान होतं आणि माझ्या आजीच्या या समीकरणामुळे माझ्या बिचाऱ्या आईला उठता बसता ते दूध प्यायला लागायचं. खरं तर या गरोदरपणात आईला दूध पाहिलं की ओकारी यायची. फक्त आपल्या सासूच्या समाधानासाठी ती नाक दाबून ते दूध कसं तरी प्यायची. दूध पिण्याअगोदर जीवाला थंडावा म्हणून 1 चमचा गुलकंद खायची. माझे बाबा तर आईसाठी आमच्या झाडावरच्या चिंचा आवळे काढून खायला यायचे आणि आई त्यांना चक्क नको नको म्हणायची. असं म्हणतात की स्त्रियांना दिवस गेले की त्या चिंचा आवळे आवडीनं खातात. स्वतः त्यांच्याकडे गावातले कितीतरी तरुण
पत्नीला आवळे नाहीतर चिंचा खाव्याशा वाटतात म्हणून घेऊन जात असत. आणि त्यांची वत्सला मात्र या गोष्टींना नको म्हणते याचं त्यांना फार आश्चर्य वाटत असे. एकदा ते आपल्या आईला म्हणाले, आई, वत्सला चिंचा आवळे का खात नाही ग? त्यावेळी त्यांची कामात असलेली आई जरा वैतागून म्हणाली, अरे, त्या प्रभूच्या लेकीला गरोदरपणी चिंच आणि आवळे खातात हे माहीत नसावं. ती दूध पिते ना तेवढं पुरे. तू जा आता बाहेर, मला कामं आहेत. नाही तर शंभू असं कर, तूच बस आणि त्या चिंचा आवळे खा. आणि बाबा बाहेर येऊन त्या गोष्टीचा विचार करत बसले की हे असं का? बाबांची मात्र एक गंमत झाली होती. नेहमी रात्री आईजवळ झोपताना तिला आपला धक्का तर लागणार नाही ना या चिंतेनं ते आता खूपदा जागे असायचे. आणि दोनदा ते पलंगाच्या कडेकडेला झोपताना गडबडीत पलंगावरनं खालीच पडले होते. नंतर आईनीच त्यांना तुम्ही पलंगावर झोपा, मी खाली झोपते असं म्हटल्यावर घाईघाईत ते तिला म्हणाले, नको नको वत्सले, तू वर झोप, मी आजपासनं खाली झोपतो. त्यावेळी माझ्या आईला नुकता 2रा महिना लागला होता. बाबांना पूर्वीपासून एक सवय होती. ते आपली आई जवळपास नसली की वत्सलेला हलके त्यांच्या खोलीत बोलवायचे. तिच्या आंबाड्यात एखादं फूल खोचून तिला घट्ट मिठीत घेऊन त्या फुलांचा दीर्घ वास घेताना हळूच तिच्या कानात कूच बुजायचे. वत्सले, तू मला फार आवडतेस. तू केवड्याच्या सुगंधाची आहेस आणि तोच सुगंध एखाद्या सर्पासारखा मला धुंद करतो, तुझ्याजवळ ओढून घेतो. आई ईश्य म्हणून डोळे बंद करून घ्यायची. माझ्या आईला बाबांचा तो साधा शृंगार मनापासून आवडत असे आणि ती समाधानानं डोळे मिटायची आणि हळूच पुटपुटायची, नाद हा टाळ मृदुंगाचा, चालला गजर हरिनामाचा. नाम विठ्ठल विठ्ठल हेची ध्यानी मनी, दिसे पांडुरंग सदा माझे नयनी. उभा विटेवरी कर कटेवरी, पाहू जाता नसे तिथे मंदिरी गाभारी. वाळवंटी भक्ता सवे नाचे हा श्रीहरी, रंगला हा विठुराया चंद्रभागेच्या तिरी. भजनी कीर्तनी तल्लीन होऊनी, अभंगते गाती चिंता व्यथा विसरुनी. थांबली ती चंद्रभागा वाहायचे गेले राहुनी, देहभान हरपुनी रंगली तीही भजनी. जाता पंढरीत मन आले भरुनी, देवा तुझ्या दर्शनासाठी आलो आम्ही दुरुनी, आलो आम्ही दुरुनी. आणि त्यावेळी बाबा डोळे मिटून आईला मिठीत घेऊन ते भजन ऐकताना म्हणत, वत्सले, अगं पुन्हा एकदा भजन म्हणत. आणि माझी आई आपल्या नवऱ्याच्या त्या मिठीत तृप्त होऊन पुन्हा पुन्हा ते भजन म्हणायची. माझे बाबा आपल्या वत्सलेला येता जाता आपल्या नजरेनं कुरवाळत, तर आजी तिला आंबट तिखट गोड धोड करून खाऊ घालण्यात मग्न होती. पण झालं भलतंच. माझ्या आईला 4था महिना लागला आणि तिला प्रभूंच्या घराण्याचं मटण मच्छी खायचे डोहाळे लागले. तिला आता तिच्या घरचे ते अनेक मांसाहारी पदार्थांनं भरलेलं जेवणाचं टेबल इथे तिथे दिसायला लागलं. तो गरम मटण पुलावाचा वास तिला सतत यायला लागला. कटलेट, सुकं मटण, तळलेली कोलंबी, खोबरं घालून वाटलेली मच्छीची आमटी, हे सगळं तिला आठवायचं आणि तिची ती जीभ ते खायला हुळहुळायला लागली. पण ते ती इथे सांगणार कोणाला? आपल्या या ब्राह्मण नवऱ्याला का सासूला? आणि ज्यावेळी बिचारी माझी आजी तिला वरण भात, आळूच्या वाड्या, लोणचं, पापडानं भरलेलं ताट आणून तिच्या पुढ्यात ठेवी, तेव्हा ते तसं अळणी जेवण पाहिलं की आईला एकदम मळमळून यायचं आणि ती मोरीकडे धावायची. त्यावेळी आजीनी ओकून ओकून थकलेल्या आईपुढे दुधाचा पेला पुढे केला रे केला की आई पुन्हा ओकायला मोरीकडे पाळायची. रोज जेवताना हे आजीचं आईचं नाटक चालू असायचं. माझी आजी आईने काहीतरी खावं म्हणून धडपडायची आणि आई ते जेवण बघून मोरीकडे पळायची. माझ्या आजीला वाटायचं की या पोरीने आपल्याकडे काही खायला करून मागावं, आपण ते तिला हौसेनं करून खायला घालावं. पण वत्सलानं कधीच काही मागितलं नाही. आता तर तिला हवंय ते ती कुठल्या तोंडानं मागणार होती? आई, मला सुकं मटण, कोलंबीचा पुलाव, कोंबडीची तंगडी खायला पाहिजे असं कसं म्हणणार ती? इथे आजी आणि आई दोघींची कोंडी झाली होती आणि बाबांनी त्रयस्थाची भूमिका घेतली होती. माझ्या आईचं आणि आजीचं हे असं चाललेलं असताना आमच्या केदार काकांच्या उमा काकूंना शांती झाली होती आणि शांती माझ्यापेक्षा 5 महिन्यांनी मोठी होती.
माझ्या आईच्या या अशा वागण्यानं माझी आजी, कौसल्यामाई, दादूबाबा आणि आता माझे बाबासुद्धा फार काळजीत पडले होते. त्यात आई आता अशक्त होत चालली होती. कधीकधी माझी आजी अगदी काकुळतीला येऊन आईला म्हणायची, "वत्सले, अगं असं ग काय करतीयस? अगं पोरी 4 घास खा. कुणासाठी नको ग, पण आपल्या पोटातल्या बाळासाठी तरी खा. मी तुला आमसुलाचा सार करून देऊ का काळा वाटाण्याची आमटी करू? थांबो, तुला वाटीत थोडा मोरंबा आणते, तो चाक, तुला बरं वाटेल." आणि हे ऐकलं की आई मोरीकडे धावायची. माझ्या आईचं जेवण खाणं सुटलं, ती दिवसेंदिवस अशक्त होत चालली होती. एकदा बाबांनी दशरथ डॉक्टरना घरी बोलवलं आणि आईला तपासायला सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, "हिला काहीही झालेलं नाही. हिला भयंकर अशक्तपणा आहे. हिने भरपूर जेवून दूध तूप खायला पाहिजे." असं सांगून स्वतः आजीच्या हातचं भरपूर जेवून खाऊन ते निघून गेले. तेव्हा आजीने कपाळाला हात लावून घेतला. आता माझ्या आईने दूध पिणं सुद्धा सोडलं. ती फक्त एखादं केळं किंवा चिकू खायची. कधी भूक लागली की एका पोळीवर थोडीशी भाजी घेऊन खाऊन उठायची आणि पलंगावर पडल्यावर मटण बिर्याणीची आठवण काढत रडत राहायची. माझ्या आईच्या अशा जेवण सोडण्यानं भयंकर चिंतेत पडलेल्या माझ्या आजीला वाटलं, कदाचित आपल्या सोनीला जवळच्या झपाटलेल्या बकुळ रानामुळं तर असं काही झालं नाही ना. आजीने आपली शंका कौसल्यामाईकडे बोलून दाखवली. तसं तिला आजीचं बोलणं पटलं आणि ती लगेच आजीला म्हणाली, "आये, आता माझ्या डोसक्यात यो समदा घोळ कशापायी झाला यो मना समजना. म्या घराकडे जाऊन कोंबडं आणतो आणि त्याला कापून तथंच म्या त्याचा कॉर्डेस करून रानापुढं ठेवून येतो आणि मग बघा वत्सी जेवण जेवायला लागन." तसं कौसल्यामाईला आजी एकदम म्हणाली, "अगं पण कौसल्ये, त्यासाठी कोंबडंच कशाला कापायला पाहिजे? मी चांगल्या सूपभर पुरणपोळ्या करते, वरतून डाव डाव तूप घालते आणि रानाला वाढते." कौसल्यामाई एकदा म्हणली, "च्या च्या 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 च्या, अहो आहे ते भूत येताळ पुरणपोळ्या नाही खात. त्यासनी दारू मांस मटण असं वांगाळ जेवण लागतो, त्यांच्यासाठी कोंबडंच कापायला लागन." आणि त्या गोष्टीला जेव्हा दादूबाबांनी सुद्धा संमती दिली तेव्हा आजी म्हणाली, "काय करायचंय ते तुम्ही करा, पण माझ्या वत्सलीच्या पोटात 4 घास जाऊ देत." त्यावेळी आज झोपलेली आई बाहेरचा संवाद ऐकून मनात म्हणत होती की अगं कौसल्ये, त्या रानाला ते कोंबडं शिजवून घालण्यापेक्षा मला करून घाल की. पण ती तसं या ब्राह्मणाच्या घरात बोलू शकत नव्हती. तिला एकदम ते आपल्या घरचं टेबलावरचं जेवण पुन्हा आठवलं आणि डोकीवर वाकळ घेऊन ती मुळू मुळू रडायला लागली होती, फक्त एका कोंबडीच्या तंगडीसाठी. दादूबाबांनी लगेच बाबांची सायकल घेऊन आपल्या घरी जाऊन कोंबडं आणलं. ते कापायला सुरी, शिजवायला टोप, मीठ, मसाला सगळं आणलं. तोपर्यंत कौसल्यामाईनं भाकऱ्यांची चवळ करून घेतली होती आणि मग त्या झपाटलेल्या रानाकडे जाऊन दादूबाबांनी त्या कोंबड्याची मान तोडली आणि कोंबड्याचे पाय धरून ते उलटे करून त्याचं रक्त त्या बकुळ रानाकडे उडवलं. हे सगळं केल्यावर कौसल्यामाईनं ते कोंबडं साफ करून तिथेच 3 दगड मांडून शिजवलं. तेव्हा अगदी आमच्या घरापर्यंत त्या कालवणाचा वास सुटला होता आणि वत्सला त्या वासानं भुकेनं कळवळून रडायला लागली होती. तिला त्या क्षणी वाटत होतं की असंच पळत सुटावं आणि रानाजवळ जाऊन तिथे वाढलेलं ते जेवण बाका बाका जेवावं. कौसल्यामाईच्या या उपायानं आईमध्ये काही फरक पडला नव्हता. कौसल्यामाईचं ते कोंबडं बिचारं फुक्कट मेलं होतं. माझ्या आजीने नंतर आईने जेवावं म्हणून खूप उपाय केले. तिने स्वतः उपवास केला आणि गंमत अशी झाली, ज्या दिवशी आजीने उपवास केला होता त्या दिवशी वत्सलानं केळं सुद्धा खाल्लं नव्हतं. एकदा अशा जेवणावरनं उठलेल्या माझ्या आईला बाबा एकदम म्हणाले, "वत्सले, तुला माझी शपथ आहे, तू खरं सांग, तू का जेवत नाहीयेस? तुला काही होतंय का?" तशी माझी दाराकडे जाणारी आई एकदम थबकली. सावकाश मागे वळून ती म्हणाली, "तुम्ही अगोदर शपथ सुटली म्हणा." तेव्हा आजी चटकन पुढे झाली आणि म्हणाली, "नाही नाही, अगोदर तुला काय होतंय ते आम्हाला सांग तू." आणि माझी आई रडत रडत दाराआड लपून म्हणाली, "अहो, मी तुम्हाला कसं सांगू? मला मटण मच्छी खावी असं वाटतंय हो." आणि हे ऐकून माझी आजी आणि बाबा आ करून त्या दाराकडे बघत राहिले. नंतर माझी आजी खो खो हसत बाबांना म्हणाली, "अरे शंभू, आपण विसरलोच की रे, प्रभूंचा नातू येणार आहे आपल्या घरात."
आणि माझ्या समंजस आजीनं उठून माझ्या आईला जवळ घेऊन म्हटलं, "बाळ वत्सले, अगं का असा जीव जाळत राहिलीस गं? आम्हाला हे अगोदर सांगायचं नाही का?" आणि बाबांना आजी म्हणाली, "जा शंभू, जा बरं, आत्ताच कौसल्येकडे जाऊन तिला कोंबडीचं कालवण करून आणायला सांग. तिला म्हणाव माझी पोर उपाशी आहे, लवकर घेऊन ये, आणि हे बघ तिला त्या कोंबडीचे पैसे दे." हे ऐकून बाबा अस्वस्थ झाले आणि म्हणाले, "आई, अगं आपलं देवघर इथं आहे आणि ते सगळं वत्सला इथे खाणार?" माझी आजी शांतपणे म्हणाली, "अरे आपण देवघराचं दार लावून घेऊ, त्यात काय मोठंसं. हे बघ शंभू, या पोरीनं तुझ्यासाठी फार मोठ्या सुखाचा त्याग केलाय, आता आपण तिच्यासाठी काहीतरी करू ना." तेव्हा माझे बाबा ठामपणे आपल्या आईला म्हणाले, "नाही आई, हे शक्य नाही. अगं हे एका ब्राह्मणाचं घर आहे. उद्या जर हे केदार भटाला कळलं तर त्यांना काय वाटेल, माझ्या बाबांना काय वाटेल, याचा विचार कर." आजी शांतपणे म्हणाली, "हे बघ कुणाला काही वाटणार नाही, आणि वाटलं तर वाटू दे. शंभू, अरे आपल्या घरचे संस्कार फार उच्च कोटीचे आहेत, आणि त्या संस्कारामुळे वेळप्रसंगी आपण खूप त्याग केलेत, आणि ते त्याग देवांनी मंजूर केलेत. अरे सूर्यवंशीय श्रीरामानं शबरीच्या त्याच्यावरच्या परमभक्तीमुळे त्या भिल्लिणीची उष्टी बोरं खाल्ली, आणि तिच्या ह्या भक्तीमुळे त्या बोरातला उष्टेपणा नष्ट झालेला होता. हे बघ आपल्या खाण्यापिण्याने काही होत नाही, हे इथे जे हृदय आहे ना, ते हृदय स्वच्छ पाहिजे रे." आपल्या आईकडे बोलण्यात काही अर्थ नाही हे जाणून बाबा निमूटपणे कौसल्यामाईच्या घराकडे निघाले. आईने आजीला घट्ट मिठी मारली आणि आजी तिला कुरवाळत म्हणाली, "हे बघ बाळ, कौसल्या आली की त्या आतल्या खोलीत नेऊन खायचं, नंतर सुगंधी सुपारी चागळायची. हे बघ वत्सला, हे कधी केदार भटाला कळता कामा नये हो." साधारण 2 तासांनी कौसल्यामाई एका टोपलीत भाकरी, कोंबडीचं कालवण आणि एक उकडलेलं अंड घेऊन धावत पळत आली. आल्या आल्या तिने पुढे होऊन टोपली खाली ठेवली, माझ्या आजीच्या पायांना हात लावला आणि म्हणाली, "अहो असा देव माणूस मी पहिल्यांदा बघितला की हो. आहे तुम्ही काय हो, देवापेक्षा मोठे की हो तुम्ही." आजी म्हणाली, "अगं तसं काही नाही आहे कौसल्या. अगं आपली वत्सला प्रभू घराण्याची मटण मच्छी खाणारी आहे, ती ब्राह्मण नाही ना. आता तिच्या तोंडातला घास मी कसा काढून घेणार. जा आत पळ तू, ती आत तुझी वाट बघतीये." तशी कौसल्यामाई घाईघाईनं आत गेली. आजीनं हळूच देवघर लावून घेतलं, आणि त्या दिवशी माझी आई बकासुरासारखं ते सगळं जेवण भराभरा जेवली, आणि नंतर मोठी ढेकर देत तिने एवढ्या महिन्यांचा उपवास सोडला. या घटनेनंतर कौसल्यामाईला माझ्या आईच्या लग्नाबद्दल सगळं कळलं, आणि ते ऐकून कौसल्यामाई आजीला म्हणाली, "हाये दुसरा कोणी असताना तर यो समदा केला नसता हो." आजी म्हणाली, "अगं कौसल्ये, हे बघ जात पात हे सगळं माणसांनी घडवलेलं आहे. मला सांग, ब्राह्मण असो, महार असो, मुसलमान असो, चांभार असो, या सगळ्यांचं रक्त लाल असतं का नाही? का ब्राह्मणाचं रक्त लाल, मुसलमान म्हणून त्याचं रक्त हिरवं असं असतं का? नाही ना. हे बघ कौशल्ये, मत माझं आहे की माणसाने कधीही आपलं मन मारू नये. अगं शरीर आणि मन तृप्त असलं ना की तर आत्मा तृप्त राहतो ग." हे ऐकलं पुन्हा एकदा कौशल्येनं आजीच्या पायाला हात लावला, तेव्हाच बाबा तिथे येऊन म्हणाले, "आई, अगं या कौशल्या वहिनीने पैसे नाही घेतले." आजी कौशल्येला पैसे देत म्हणाली, "कौशल्ये, हे पैसे तुला घ्यावेच लागतील. हे बघ पोरी, भाजी भाकरी कुणीही वाढू शकतं, पण मटण मच्छी महाग असते. मला असे पैसे न घेता तुझ्या उपकारात ठेवू नको. अगं माझ्या दादूची कमाई का मला माहिती नाही. हे बघ आता यापुढे वत्सलेला मटण मच्छीला जे काही पैसे लागणार ते मी तुला देणार." कौसल्यामाईनं हो म्हटलं, तरी नंतरसुद्धा तिने माझ्या आईला जे मटण मच्छी खाऊ घातलं त्याचे पैसे कधी घेतले नाहीत. माझी आई आता रोज कौसल्यामाईनं आणलेलं जेवण जेवून ढेकर देत होती. आता तिने छान अंग धरलं होतं. त्या ब्राह्मणाच्या घरात माझी आई राजरोसपणे मांस मटण खात होती. तसं पाहता जगात अनेक क्रांती घडल्या, त्या इतिहासात नमूद करून जगापुढे आल्या, परंतु राजपूर गावातल्या एका गरीब ब्राह्मणाच्या माजघरातल्या ब्राह्मण मायलेकानं केलेली ही जगावेगळी क्रांती फक्त आमच्या दादूबाबांना
कौसल्या माईला आणि देवघरातल्या देवांना कळली. ही क्रांती कधी जगापुढे आली नाही किंवा केदार काकांना सुद्धा कधी कळली नाही. आता माझ्या आईच्या तोंडावर गर्भारपणाचं तेज आलं आणि आमचे केदार काका बाबांना म्हणाले, शंभू बरं झालं दादू आणि कौसल्यानं ते बकुळ रानाला कोंबड्याचं जेवण दिलं. बघ कसं वत्सलाने अंग धरलंय. अरे काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध आपल्याला करायला लागतात. त्यावेळी माझे बाबा फक्त हसले. आणि अशा प्रकारे मी आईच्या पोटात असताना मटण मच्छी खाऊन वाढायला लागले होते. माझ्या आईचे दिवस भरत आले तसं आजी आणि कौसल्यामाईंची जुन्या लुगड्याची आंगडी, लंगोट, कानटोप्या, दुपटी शिवायची धांदल उडाली. पाटलांनी बाबाकडे आपल्या नोकराच्या हातून सुंभाची बाज आणि शेकडी पाठवून दिली. तर उमा काकूंनी धुपाचं भांडं पाठवलं आणि दादूबाबा माझ्यासाठी लाकडाचा पाळणा करण्यात गुंतले. शंभूनाथ भटाचं ते घर माझ्या येण्याची वाट बघत अगदी कामात बुडून गेलं होतं. आणि ह्या सगळ्या गडबडीत माझ्या आईनं जाऊन आईला हळूच विचारलं की वत्सला, तुला मी आळीवाचे आणि डिंकाचे लाडू करून ठेवले, तर पोरी तू खाशील ना ग? माझी आई हसत हसत म्हणाली, आई मला ते लाडू खायला फार आवडतील. तसे लगेच त्या खाऊच्या फळीवर त्या दोन्ही लाडवाचे डबे आपल्या पोटात भरपूर लाडू घेऊन माझ्या येण्याची वाट बघत स्वस्थ बसलेले होते. श्रोते होस, आयडा बॅरेटो लिखित सोनसळी या कादंबरीचा हा भाग इथे संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.